आणि मला खरंच काळजी आहे, भाजपची काळजी आहे. कारण कोणी एकेकाळी तो आपला सोबती होता. मोदीजींनीच जाहीर केलेलं की 75 वर्षानंतर कोणी राजकारणात राहता कामा नये. मोदीजी, मला भाजपची चिंता का वाटते? कारण तुम्ही पंतप्रधान तर आता होतच नाही आहात. पण आणखीन 2 वर्षानंतर जेव्हा तुम्ही झोळी लटकावून निघून जाल, तेव्हा तुमच्या भाजपवाल्यांची काय हालत होईल? म्हणजे तुम्ही आज जे बोललात की नकली सेना आणि राष्ट्रवादी, नकली राष्ट्रवादी ही काँग्रेसमध्ये विलीन होईल. अहो, 30 वर्ष तुमच्या सोबत राहून तुमच्याकडनं दगाफटका खाऊन सुद्धा जो भाजपमध्ये आम्ही नाही गेलो, तर काँग्रेसमध्ये कसे जाणार? पण माझी मला चिंता नाहीये. माझ्यासोबत हे जोपर्यंत जमलेले आहेत माझ्या आशीर्वादाचे सगळं कवच, तोपर्यंत माझ्या शिवसेनेला कोणापासूनही धोका नाहीये. पण मोदीजी, तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. ज्या वेळेला तुम्ही आम्हाला विचारता इंडिया आघाडीकडे चेहरे किती आहेत, दरवर्षी एक आम्ही पंतप्रधान देऊ. अहो, निदान आमच्याकडे चेहरे आहेत, तुमच्याकडे तर चेहराच नाहीये. तुम्ही आता पंतप्रधान नसाल आणि 2 वर्षानंतर भाजपची हालत काय होईल ती बघा. 5 तारखेलाच अर्धा अधिक भाजपा फुटल्याशिवाय राहणार नाही. ते तर जाणारच ज्यूस. हे सगळे तुम्ही जे काय गद्दार जमवलेले आहेत, ईडी, इन्कम टॅक्स, सीबीआय, कंटा यंत्रणा आमच्या हातामध्ये असतील. जे उंदीर तुमच्याकडे पळालेत त्यांच्या बरोबर कशा शेपट्या पकडतो ते बघा आम्ही. त्याच्यामुळे मोदीजी, तुम्ही माझ्या शिवसेनेची काळजी करू नका. आई जगदंबा आणि आई भवानी समर्थ आहे. पण तुम्ही तुमच्या भाजपाची चिंता करा. आणि मुद्दामून एक गोष्ट सांगतो की 2009 साली लोकसभा निवडणुकीमध्ये मोदीजींनी 200च्या वर सभा घेतल्या होत्या. आणि नंतर मला भाजपवाले सांगत होते की काय करावं, जिथे जिथे यांना नेलं तिकडे आमचा सुपडा साफ झाला. त्याच्यामुळे मोदीजी अजून 2 दिवस राहिलेत. माझ्या नाशिक शहरामध्ये सुद्धा येऊन जा, सगळीकडे फिरा, म्हणजे सगळीकडे तुमचा सुपडा साफ होऊन जाईल. पण जी मस्ती तुम्ही दाखवत आहात, माझ्या महाराष्ट्राच्या हक्काचा तोंडचा घास पळवून तुम्ही गुजरातमध्ये नेत आहात. काय गुन्हा काय केला हे एकदा सांगा ना. मी मगाशी जे तुम्हाला सांगत होतो की गेल्या 2 वेळेला महाराष्ट्राने भरभरून 40च्या वरती खासदार तुम्हाला दिले. महाराष्ट्राने तुमच्यावरती उपकार केले आणि त्या उपकाराची फेड तुम्ही अशी अपकाराने करता. आज तुम्ही जसं दारोदारी फिरताय, मत मागायला, मताची भीक मागायला फिरतात. तुम्ही सगळे, तुमच्या सोबत सगळी सेना, एअरफोर्सची विमानं, हेलिकॉप्टर्स, फक्त रणगाडे बाकी आहेत आता. आणि ते सुद्धा माझ्या शेतकऱ्यांना तुम्ही डांबून ठेवता, माझ्या शिवसैनिकांना अडकून ठेवता. मग एवढं सगळं असून तुम्हाला मतांची भीक मागावी लागते. आणि मग तुम्ही विचार करा, तुम्ही जी गेली 10 वर्ष माझ्या या महाराष्ट्राला फसवलं, संपूर्ण देशाला फसवलं. 2 कोटी लोकांना आम्ही रोजगार देऊ, एकाला तरी रोजगार मिळालाय? आणि हे सगळे सुशिक्षित आहेत, काही शिकलेले नसतील. पण तुम्ही जसे फिरतायत तसे हे नाही फिरू शकत. यांच्याकडे बुलेट प्रूफ सोडा, यांच्याकडे सायकल सुद्धा नसेल कदाचित. हे नोकरीसाठी वणवण फिरतायत, दारोदारी हिंडतायत, त्यांचे जोडे जिसतायत. तुम्हाला मत दिल्यानंतर यांना असं वाटलं होतं की आपल्याला आता नोकरी मिळेल. कोणी नोकरीला उभं करत नाही. उलट तुमचे जे काही सगळे गुजराती नाही, पण काही मोजके जे शेफारलेले आहेत, ते सरळ जाहिरातीत सांगतात मराठी माणसाला इकडे प्रवेश नाही. ही मस्ती महाराष्ट्राने सहन करायची? या सगळ्या दमदाट्या आम्ही आमच्या घरामध्ये सहन करायच्या? अरे घेऊन जा ना, जसे आमचे उद्योग नेले तसे मस्तवाल जे तुमचे आहेत चमचे, त्यांना सुद्धा घेऊन जा तिकडे.